लोणंद शहरात वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात संपन्न. लोणंद शहरामध्ये 29 जून रोजी सकाळपासून सर्व मंदिरांमध्ये महिलांची नटून थटून वडाच्या झाडाला दोऱ्याने गुंडाळून विधिवत पूजा प्रत्येक कुटुंबातील महिला करीत होती. महिलांनी रंगीबेरंगी साड्या परिधान करून ताटामध्ये नैवेद्य घेऊन पूजा सर्व मंदिरांमध्ये पाहावयास ग्रामस्थांना मिळाल्या. यावेळी लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनी शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व महिला कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी दिलीप वाघमारे, लोणंद. नमस्कार, मी डॉक्टर संध्याराणी रायगुडे, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, मातृत्व हॉस्पिटल, लोणंद. सर्वप्रथम वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे, कारण या दिवशी सावित्रीने आपली बुद्धिमत्ता, धैर्य आणि निष्ठेने सत्यवानाचे प्राण परत आणले होते. म्हणूनच हा सण फक्त पतीच्या दीर्घायुष्यासाठी नसून स्त्रीच्या संयमाचा, सामर्थ्याचा आणि प्रेमाचा उत्सव आहे. या सणादिवशी आपण एक प्रश्न स्वतःला विचारूया की खरंच घरच्यांच्या आरोग्याची काळजी घेता घेता आपण स्वतःच्या आरोग्याकडे किती लक्ष देतो. जास्त रक्तस्राव, पाळीतील अनियमितता, पांढरा स्राव, लघवीच्या तक्रारी, स्तनांच्या गाठी, मानसिक ताणतणाव, वजन कमी किंवा जास्त होणे या समस्यांकडे सामान्य लक्षणं म्हणून दुर्लक्ष करू नका. या सणादिवशी माझ्या सर्व महिलांना एक महत्त्वाचा संदेश आहे, तो म्हणजे वर्षातून एकदा तरी स्वतःची आरोग्य तपासणी करून घ्या. हिमोग्लोबिन चेक करा, रक्तदाब तपासा, गरजेनुसार स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पॅप्समेअर करा, स्तनांची तपासणी करा, संतुलित आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप घ्या आणि छोट्या मोठ्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता न लाजता डॉक्टरांकडे दाखवा. कारण निरोगी स्त्री हाच घरचा खरा वटवृक्ष आहे. पुन्हा एकदा वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.